हा उपाय पण सगळ्या राशी करू शकतात. वडाचं झाड असतं, म्हणजे वड आणि पिंपळ हे 2 झाडं आहेत. वडाच्या झाडाखाली पाणी घ्यायचं तांब्यामध्ये, त्याच्यात थोडंसं 2-4 थेंब दूध टाकायचं, 2-4 दाणे साखरेचे टाकायचे. वडाच्या खाली झाडाखाली असं पाणी टाकलं की तिथली माती ओली होते, ती माती उचलायची आणि हे लावायचं इथे. यांना 7.5चा त्रास थांबेल. अच्छा. शनिदेवाचा त्रास थांबेल. ती एक खूप मोठी सकारात्मकता निर्माण होते. किंवा कोणत्याही राशीने ज्यांना आता 7.5 सुरू आहे ते वडाचे आणि पिंपळाचे उपाय तर करूच शकतात. पिंपळाचा उपाय थोडा वेगळा येतो. पिंपळाच्या उपायामध्ये काय करायचं असतं ना, की पिंपळाच्या झाडाखाली लाखो मुंग्या असतात, कायम असतातच त्या. मग काय करायचं ना, छोटंसं खोबऱ्याची वाटी घ्यायची, त्याच्यात गव्हाचं पीठ, तूप, साखर कोरडं मिक्स करायचं, भरून द्यायचं. एक पिठाचा दिवा आपण घरात बनवतो तो बनवून घ्यायचा आणि पाण्याचा तांब्या घेऊन जायचं पिंपळाच्या झाडाखाली. काही लोक काय म्हणतात, आमच्या घराच्या कुंडीत. तिथे नाही, तिथे तेवढ्या मुंग्या नसतात. बरोबर. आणि पिंपळाच्या झाडाखाली शनिदेवांचा वास असतो सकाळी 6 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 6:30 पर्यंत. त्याच्यानंतर मुंग्याचा वास सुरू होतो. म्हणून मग इथे वेळही महत्वाची असते. मग त्या वेळेत जर हे साहित्य घेऊन तिथे जायचं, छानपैकी दिवा लावायचा, थोडीशी माती उकरायची, तिथे खोबऱ्याची वाटी ठेवून द्यायची, पाणी फिरवायचं, नमस्कार करायचा. तिथे होतं काय ना, लाखो मुंग्या ते खात राहतात. त्यांचे एवढंसं पोट, त्यांना ते 6 महिने पुरतं. तुमच्या येणाऱ्या 6 महिन्यातली बरीचशी संकट तुम्हाला कळत असते. छोटे छोटे प्रश्न निघून जातात, मोठे प्रश्न लहान होऊन येतात. तर लाखो मुंग्या जर तुम्हाला आशीर्वाद देत आहे, माणसाच्या, प्राण्याच्या, सजीवाच्या पोटात अन्न गेलं की तो आशीर्वाद देतो. अन्नदाता सुखी भव. कोणताही प्राणी असू द्या. तर इथे मग खूप मोठा फरक पडतो. मग हे 12 राशींनी हा पण उपाय जर केला ना, वडाचा किंवा पिंपळाचा, किंवा खूप त्रास असेल तर दोन्ही, तर तुम्हाला सकारात्मक प्रभाव मिळतो. आणि उपायांच्या दृष्टीने आपण अजून जर विचार केला की तेव्हाच असं आपण एक विचार केला की गुरुला प्रबळ करायचा, तसं जर तुमची रास मंगळाची असेल, चंद्राची असेल, मंगळाच्या मेष वृश्चिक 2 राशी, चंद्राची कर्क राशी, किंवा गुरुच्या राशी धनु आणि मीन, या राशींनी काय करायचं ना, की मंगळ आणि सूर्य प्रबळ करायचा. अच्छा. म्हणजे त्यांनी शनीचे मंत्र म्हणायचे. शनीचे मंत्र तुम्हाला खूप कठीण वाटत असेल तर ओम शनेश्चराय नमः, ओम प्राम प्रीम प्रोम सह शनेश्चराय नमः दुसरा मंत्र. तिसरा मंत्र नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंडे संभूतम तम नमामि शनेश्वरम. त्यातला तुम्हाला जो आवडेल, सोयीचा पडेल तो मंत्र मनोभावे म्हणा. आणि आपण कोणतेही मंत्र म्हणण्यापूर्वी पहिले गणपतीचं मंत्र म्हणतो. त्या पद्धतीने पहिलं गणपतीचं मंत्र म्हणायचं, ओम गम गणपते नमः. त्यानंतर शनिदेवाचे मंत्र म्हणायचे, वड किंवा पिंपळापैकी एकाचा उपाय करायचं. मग रोज तुम्ही सवय लावून घेतली की सकाळी शनिदेवाचे 5 मंत्र कोणताही म्हणा, कठीण वाटत असेल तर ओम शनेश्चराय नमः, त्याच्यानेही ते खुश होऊन जातात. त्यांच्या मोठ्या अपेक्षाच नाही आहेत. कसं असतं ना, की आपली वास्तूमध्ये जर आपण विचार केला तर शनी आणि राहू हे दोन्हीची स्थानं फिक्स आहे. अच्छा. आणि राहूला आपण बिघडवलं की शनी पाठोपाठ बिघडतो. कारण बघा, आपल्या मैत्रिणीला कुणी त्रास दिला की आपण समोरच्याला त्रास देतो, नैसर्गिक आहे. राहू तुमचा बिघडला की शनी बिघडतो, शनी बिघडला की राहू बिघडतो. मग कसं असतं ना, की बूट चपलांची जागा ही राहूची जागा आहे. अच्छा. तुमचं टॉयलेट ही राहूची जागा आहे. तुम्ही आले, बूट चपला वाकड्या तिकड्या फेकल्या, ज्यांच्या घरात ही पद्धत असेल ना, त्यांनी 43 दिवस नियम ठेवावा, फक्त 43 दिवस, की बूट चपला छान शिस्तीत लावायच्या आणि 43 दिवसाचा अनुभव घ्यायचा. खूप घरात फरक पडतो. टॉयलेट स्वच्छ असणं गरजेचं आहे, दक्षिण दिशा स्वच्छ असणं गरजेचं आहे, नैऋत्य दिशा स्वच्छ असणं गरजेचं आहे. आपण काय करतो, या दिशांना आला कडागा भर, आणि त्यामुळे नवरा बायकोच्या संबंधांमध्ये प्रचंड दुरावा तयार होऊन जातो. घरात कोणी कुणाचं ऐकत नाही, वडील आणि मुलामध्ये खूप विसंवाद तयार होऊन जातात. बरोबर.
आणि अशात एखाद्याला अनारोग्य आलं की एकीकडे पैसा जातो, दुसरीकडे शब्दाला शब्द वाढतच जातात आणि मग खूप नवीन प्रश्नांशी फेस करावं लागतं. मग त्यामुळे हा उपाय देखील खूप छान आहे. अशा पद्धतीने जर आपण उपाय केला, अजून जर सांगायचं तर आपल्या घरात तुळस असते. कळत न कळत अनेक घरांमध्ये त्या तुळशीच्या कुंडीवर कपडे वाळत घाल. अरे बापरे. मोठे बनवतात वृंदावन आणि मग कपडे वाळवायला जा, किंवा बाहेरून आले, बाहेरच तुळशी वृंदावन असतं, चप्पल काढताना लक्ष राहत नाही, तर वृंदावनाजवळ चप्पल काढतो. काही बायकांना सवय असते, घर झाडलं, कचरा काढला, त्या तिथे जमा करून ठेवला. अशा गोष्टींमुळे तुमचे शनी, राहू, गुरु, बुध, मंगळ, चंद्र सगळे बिघडतात. हा, मग एकटा शनिदेव तुम्हाला त्रास नाही देत, सगळे मिळून त्रास ते त्रास नाही देत, ते शिस्त लावतात, शिस्त लावतात. आणि विशेषतः ते कार्य शनिदेवांकडे शिस्त लावायचं की बाबा रे असं नको करू, तुळशी आहे, आपली आई आहे, तिथे स्वच्छता बाळगणं आपलं कर्तव्य आहे, तिची कशी देखभाल केली पाहिजे हे आपल्याला ते शिकवतात. आणि आपण ते केलं ना की भरभरून देतात पण ना, असं थोडेच की देत नाही. तर असं छान असतं. संध्याकाळी अन्न उष्ट टाकू नये ताटात. शनिदेव तिथे नाराज होतात, कारण शनिदेवांकडे कारकत्व कुणाचं आहे? श्रमिक लोकांचं. बरोबर. मग शनिदेव गणित करतात की शेतकऱ्यांनी घाम काढला, बैलाने परिश्रम केले, तुझ्या ताटात अन्न येईपर्यंत किती लोकांनी किती परिश्रम केले, ते सगळे लोक शनिदेवांच्या अखत्यारीत आहेत. बरोबर. म्हणजे जगण्याची एक पद्धत शनिदेव देतात आपल्याला, असं आपण म्हणू, है की नाही? शिस्तीची पद्धत. बेशिस्त तुम्ही वागलात तर शनिदेव नाराज होणार, किंवा त्यांचे अनुभव मग आपल्याला तसे येणार. हो, शनिदेव खूप सोपं आहे शनिदेवांना कन्व्हिन्स करणं आजच्या भाषेत, तरुण पिढीच्या भाषेत. जर शनिदेवांचे शुभ परिणाम हवे असतील ना तर तुमची दिनचर्या उत्तम ठेवा, शिस्तीत राहा, नात्यांचा आदर करा, आपल्यापेक्षा जे ज्युनियर आहे, दुर्बल आहे, समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत त्यांच्याशी चुकीचे शब्द वापरू नका. ठीक आहे, चांगले शब्द बोलायला जाऊ नका, पण त्यांचा अपमान करू नका. तो अपमान फिरून आपल्याकडे येतो. जे पेरतो ते उगवतं. बरोबर. आंबा पेरू तर आंबाचे येईल. त्या पद्धतीने शनिदेवांचे ते नियम आहे ते एकदम कडक न्यायाधीश आहे. आणि तिथे टेबला खालून पैसे देता येत नाही, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे तिथे आपल्याजवळ उपाय हाच राहतो की आपण त्यांच्या पद्धतीने स्वतःमध्ये थोडासा बदल करायचा, म्हणजे त्यांच्या छड्या थांबतात, त्यांचा त्रास थांबतो आणि ते आपल्यासाठी कार्य करायला लागतात. शनी जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो आणि कायमस्वरूपी देतो. म्हणजे इतर ग्रहांचं कसं असतं ना की बुध ग्रहाची समजा तुमची महादशा आहे, तुम्ही बुधाच्या महादशेत व्यवसाय सुरू केला, चालतो, पैसा येतो, बऱ्यापैकी चांगला येतो. मग बुधानंतर जी केतूची महादशा येते ना ती काढून घेते. अरे बापरे. मग आपण पाहत नाही का की एखादा माणूस व्यापार सुरू करतो, सुरुवातीला प्रचंड कमवतो आणि अचानक त्याचं का होतं? कारण की ती तिथे, आणि बुध हा छोटा ग्रह आहे, छोट्याच काळासाठी देतो. पण शनीच्या महादशेत जर एखाद्याने कार्य केलं तर शनी जेव्हा त्याला देतो पहिलेच सगळ्या परीक्षा घेऊन घेतो. त्याच्या परीक्षा संपल्या की त्याला यश देतो. आणि शनी नंतर बुधाची महादशा येते, शनी बुध मित्र आहे, मग ते यशाची टक्केवारी वाढत जाते. मग इथला माणूस इथे पोहोचतो. बरोबर. ते कॉम्बिनेशन जुळून येतं छान. आणि म्हणून म्हणतात शनी ने जेव्हा दिलं तेव्हा ते परमनंट दिलं.